नैव तत्कुर्यात् येन रात्रौ सुखं वसेत् अष्टमासेन तत्कुर्यात् येन वर्षा सुखं वसेत् पूर्वे वयसि तत्कुर्यात् येन वृद्धा सुखं वसेत् यावज्जीवेन तत्कुर्यात् येन प्रेत्य सुखं वसेत्. माणसाने दिवसभर असं काम करावं की रात्र त्याची चांगली जावी. माणसानं 8 महिने इतके कष्ट करावेत की 4 महिने त्याचे आरामात जावेत. माणसाने पूर्व आयुष्यामध्ये इतकं चांगलं कर्म करावं की त्याचा वृद्धापकाळ हा चांगला जावा. वृद्धापकाळ चांगला जावा याचा अर्थ त्याने निरोगी राहावं हा तर विषय त्याच्यात आहेच आहे. परंतु आपल्या अवतीभोवती आपल्या घरामध्ये माणसाने पूर्व आयुष्यामध्ये इतकं चांगलं वागावं की म्हातारपणामध्ये त्याला घरामध्ये मान असावा. मनुष्य आपल्या तारुण्यामध्ये आपल्या पूर्व आयुष्यामध्ये घरातच इतका वाईट वागतो की घरातले लोक म्हातारपणामध्ये मग त्याला मदत करत नाहीत. उलट पक्षी त्याच्या जाण्याची लोक वाट बघतात अशी परिस्थिती आहे. म्हातारपण आलं, म्हातारपण दुःखदायक असतं, सर्वांनाच दुःखदायक असतं. परंतु त्या म्हातारपणामध्ये सुद्धा माणसाने पूर्व आयुष्यामध्ये मुलांना काही दिलं काही नाही दिलं तरी म्हातारपण वाईट जाणारच आहे. मुलांना सगळं देऊन टाकलं तरी मुलं म्हणतात आता ह्याच्याकडे देण्यासारखं काही नाही, ह्याचा काय उपयोग आहे, पाठवा पंढरपूरला, उपयोग नाही, म्हातारपणात घरी ठेवत नाही. बरं आपणच सगळं घेऊन जवळ ठेवून घेतलं आणि कुणालाच काही दिलं नाही तरी मुलं म्हणतात, घरातले लोक म्हणतात सगळं स्वतः जवळ ठेवलंय काही दिलं नाही, आता मेल्यानंतर भांडणं कोण करत बसा, जाऊ द्या याचा त्याग करा. म्हणून आपल्याला म्हातारपणामध्ये जर घरामध्ये मान मिळावा असं वाटत असेल तर मी युक्ती सांगतो तेवढी ऐकून ठेवा. एक युक्ती सांगतो. मुलांना आवश्यक असं काय आहे, खरं म्हणजे वडिलांनी मुलाला काही द्यावं याला शास्त्र फार मान्यता देत नाही. त्याचं कारण असं आहे की वडिलांनी खूप कमावलं आणि मुलाला दिलं आणि मुलगा जर पुढे व्यसनी निघाला तर कमावलेलं सगळं उधळून टाकतं. आणि जर मुलगा कर्तृत्व संपन्न निघाला तर मुलाला वडिलांनी काही दिलं नाही तरी तो स्वकर्तृत्वावर सगळं निर्माण करतो. दिलेलं वाया जाऊ शकतं, न दिलेलं निर्माण करता येऊ शकतं. मग कशाला वडिलांनी मुलाकरता संग्रह करून ठेवायचा, शास्त्रामध्ये असाही विचार. परंतु जर आपल्याला वृद्धावस्थेमध्ये घरामध्ये मान मिळावा असं वाटत असेल तर त्याची सोपी युक्ती एवढीच आहे की माणसानं सगळंच मुलांना एकदम देऊन टाकू नये आणि सगळंच स्वतः जवळ ठेवू नये. निदान सगळं जवळचं संपलेलं असलं तरी मरेपर्यंत माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं अजून खूप आहे असा भ्रम तरी जिवंत ठेवा, जेणेकरून घरामध्ये मान मिळण्याची शक्यता असते. अजून यांच्याकडे देण्यासारखं आहे, अजून देण्यासारखं आहे, अजून देण्यासारखं आहे वाटतच राहतं. ते एका म्हाताऱ्या बाईला घरामध्ये अजिबात मान मिळेना. सून चितू करायला लागली, इडीसपिडीस करायला लागली, मुलगा इडीसपिडीस करायला लागला, चांगलं वागेनात. ती कंटाळली बिचारी, काय करावं आता, पण प्रारब्ध आडवं आलंय, होतं नव्हतं तेवढं घरदार मुलाच्या सुनेच्या नावावर करून टाकलं, शेती करून टाकली, जवळ काही नाही, त्यांच्यावर अवलंबून राहण्याशिवाय गत्यंतर नाही. पण अवहेलना व्हायला लागली. शेजारी एक बाई होती, हुशार होती, तिला ते बघवलं नाही त्या म्हातारीची अवहेलना. ती एके दिवशी तिच्याकडे गेली आणि ती म्हणाली, आजी मी सांगते तो उपाय करा. म्हणे काय करायचं, काही नाही, एका पेटीमध्ये भरपूर दगड आणून ठेवा आणि त्या पेटीला कुलूप लावून कुलपाची किल्ली स्वतःच्या गळ्यात कमरेला अडकवून ठेवा कुठंतरी. ते म्हणते अरे मला काय मिळणार आहे, मला काही नाही, दगड भरून ठेवले तर अजून लोक रागवतील घरातले. ती म्हणते तिने सांगितलं त्या पेटीला कुलूप लावा, ती कुलपाची किल्ली तुमच्या कमरेला ठेवा, म्हणजे मग काहीतरी होईल. याच्याने काय होईल करून तरी बघा. त्या पेटीला जपा, सारखी माझी पेटी कुठे आहे, माझी पेटी कुठे आहे याची चर्चा करा. म्हातारीने दुसऱ्या दिवशी सून नवरा तो मुलगा सगळे बाहेर गेल्यानंतर एका पेटीमध्ये भरपूर दगड आणून जड पेटी केली, त्याला कुलूप लावलं, किल्ली स्वतःच्या कमरेला ठेवली आणि मग मला ती जरा पेटी दे रे म्हणून पेटी वर घ्यायची. नवऱ्याला आपल्या मुलाला ते सुनीला घराबाहेर त्या खोलीबाहेर काढायचं, दार लावून घ्यायचं, पेटीतले दगड बाहेर काढायचे आणि पेटीमध्ये ठेवायचे, पुन्हा कुलूप लावायचं, मुलाला बोलावून सांगायचं ही पेटी जरा खाली ठेव रे. त्या मुलालाही कळेना या इतक्या जड पेटीमध्ये आईने काय ठेवलं असेल. सुनेला मध्येच बोलवायचं, अगं ती पेटी आहे का बघ बरं खाली, जरा मला वर काढून दे बरं.
जड पेटी सुनेला वाटायचं ह्याच्यामध्ये दागदागिने असले पाहिजेत. ज्या अर्थी सासूबाई एवढं जपतात त्या अर्थी दागिने असले पाहिजेत. आणि मग एके दिवशी सुनेनी मुलांनी विचारलं, आई म्हणे या पेटीमध्ये ठेवलंय काय, आम्हाला खोली बाहेर काढतेस, कुलूप कडी लावून आतून ही पेटी उघडून बघतेस. त्या म्हातारीने सांगितलं, काही नाही, आहे माझी ठेव आपली थोडीफार म्हातारीजवळ, काय असायचंय, मी तर सगळं तुला देऊन टाकलंय, माझ्या म्हातारीजवळ काय असायचं. पण ते पेटी जड असल्यामुळे तर मुलाच्या मनात संशय यायचा, सुनेच्या मनात संशय यायचा. आणि मग आता त्या म्हातारीच्या मनात आपल्याबद्दल अनुकूल भावना निर्माण व्हावी म्हणून सून म्हणायची, सासूबाई भूक लागली का, चहा करून आणून देऊ का थोडा तुम्हाला गरम, नाहीतर सरळ बसताच का जेवायला, गरम गरम तयार झालंय, सगळं तयार आहे. मुलगा म्हणायचा, आई कुठं काशी यात्रेला जाऊन यायचं का आपण, तू बरेच दिवस म्हणत होतीस तुला जायचंय, कुरुक्षेत्रावर जाऊन यायचं का आपण, आपल्याला कधी जायला संधी मिळत नाही, अनायसे प्रवचन आहेत, जायचं का आपण कुरुक्षेत्रावर, मी तुझं तिकीट काढतो, सगळे पैसे भरतो, चल जायचं का. अनुकूलता सगळी निर्माण झाली. दोघांनाही वाटायला लागलं की म्हातारी आपल्याला आता ह्या पेटीची चावी देईल. त्या पेटीची चावी मात्र म्हातारी कमरेला ठेवायची, अजिबात हलायची नाही, पेटीला क्षणभर नजरेआड करायची नाही. शेवटी म्हातारी मेली आणि मेल्यानंतर ती सून जवळ गेली, रडायला लागली, आई तुम्ही गेलात हो, आता माझं कसं होईल, म्हणून तिच्या अंगावर पडून रडण्या एवढा प्रेम तिच्या मनात कधीच नव्हतं. पण अंगावर पडायचं एवढ्या करता की किल्ली नक्की कुठं हाताला लागते हे बघण्याकरता, बाकी काही नसतं. प्रेमानं कुणी अंगावर पडून रडत नसतं, अंगावर पडायचं, कमरेला मिठी मारायची, ती किल्ली कुठं कमरेला सापडते एवढं बघायचं. शेवटी ती किल्ली सापडली, उघडून बघतात तर दगड. विषय महत्वाचा नाही, दृष्टांत संपला. मला बोलायचंय काय, यावत जीवेन किंवा पूर्वे वयसी तत्कुर्यात येन वृद्धा सुखम बसेल, आपलं पूर्व आयुष्य आपण कसं घालवतो याच्यावर आपला वृद्धापकाळ अवलंबून असतो. वृद्धावस्थेमध्ये समाधान मिळावं असं वाटत असेल ना, माणसाने पूर्व आयुष्यात आपल्या जिभेला नामस्मरणाची सवय लावली पाहिजे. तर आपल्याला म्हातारपणामध्ये जागेवर बसून ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा हा अनुभव घेता येतो. पूर्व आयुष्यामध्ये माणसाने आपलं जीवन धर्मसंपन्न करावं, म्हणजे त्याचे परिणाम आपल्याला वृद्धावस्थेमध्ये अनुकूल भोगायला मिळतात. आपल्या प्रकृतीवर परिणाम होत नाही, आपल्या मनावर परिणाम होत नाही, मनाची चलबिचल अवस्था या भजनामुळे, या भगवत चिंतनामुळे होत नाही. म्हणून पूर्व आयुष्यामध्ये माणसाने हे केलं पाहिजे. जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे, जोपर्यंत इंद्रिय मदत करतात, तोपर्यंत माणसाने धर्मप्रवृत्त असणारं जीवन जगलं पाहिजे, धर्माधिष्ठित जीवन जगलं पाहिजे. एकदा इंद्रिय गलित झाली, एकदा आपली इंद्रिय मदत करण्याची झाली, तिथून पुढं मी करतो याला अर्थ नसतो. इंद्रियामध्ये ताकद आहे, पायामध्ये ताकद आहे, चालण्याची ताकद आहे, तेवढ्याच काळामध्ये माऊलीबरोबर चालून यावं, तुकोबारांबरोबर पंढरपूरला जाऊन यावं, जिथून जिथून दिंड्या निघतात तिथून तिथून एकदा पंढरपूरला जाऊन यावं. ज्ञानोबारांबरोबर जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत पंढरपूरला चालावं. एकदा ताकद संपून जाते, चालायची अवस्था राहत नाही, मग त्यावेळेला वाटतं इच्छा फार होती हो एकदा माऊलीबरोबर पंढरपूरला चालत जायचंय, मग आता तर शक्य नाही, मग काय कुणाच्या तरी ट्रकमध्ये बसा, कुणाच्या तरी गाडीमध्ये बसा. ही काही वारी नाही, चालता आलं पाहिजे, माऊलीबरोबर चाललं पाहिजे. सताम साप्त पदम मैत्रम असं महाभारताने चिंतन केलंय, योग वासिष्ठांनी चिंतन केलंय. संतांबरोबर 7 पावलं चालल्यामुळे त्यांच्या संगतीचं पुण्य मिळत असतं. 7 पावलं त्यांच्या बरोबर चाला, सताम साप्त पदम मैत्रम. नाहीतरी आपल्याकडे सप्तपदीचा विचार आहेच की नाही, 7 पावलांचा विचार आहेच आहे. ती 7 पावलं चालणं म्हणजे आयुष्यभराची जशी सोबत आपण सप्तपदीत मानतो, तसं संतांबरोबर 7 पावलं चालण्यातून आयुष्यभराची संत संगती मानली जाते. याच्याकरता संतांबरोबर 7 पावलं चाला. वाटतं म्हातारपणामध्ये तेव्हा वाटायला लागतं, तारुण्यात कधी असं वाटत नाही. प्रवचनाला जावं, कीर्तन ऐकावं, भजन करावं. मग जेव्हा म्हातारा होतो, कानाला ऐकू येत नाही, चालण्याची ताकद राहत नाही, कर्ण सगळे बधीर होऊन जातात, त्यावेळेला मग प्रवचनाला काठी टेकत जायचं. मग काय ऐकायला येतं देव जाणे, कान सगळे बहिरे झालेले असतात, डोळ्याला दिसत नसतं, देवाच्या पाया पडावं तर मूर्ती कोणती आहे हे कळत नाही, ऐकायला जावं तर कान मदत करत नाहीत, समजून घ्यावं तर बुद्धी मदत करत नाही, आणि मग त्यावेळेला वाईट वाटत राहतं. तारुण्यामध्ये हे केलं असतं तर बरं झालं असतं. आता वेळ निघून गेली. याच्याकरता माणसाने सावध झालं पाहिजे. पूर्वे वयसे तत्कुर्यात येन वृद्धा सुखम बसेल. आणि महाभारत शेवटी सांगतं,
यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रेत्य सुखम वसेत. माणसाने आपल्या आयुष्यभर इतकं चांगलं वागावं की मरणोत्तर आपल्याला भगवंताच्या चरणाजवळ कायमस्वरूपी स्थान मिळावं. माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य परोपकारात घालवावं. माणसानं दया नावाचा दैवी गुण अंतःकरणामध्ये बाळगावा. माणसानं क्षमा दाखवावी. माणसानं अंतःकरणामध्ये शांती बाणावी. माणसानं जगताना धर्माधिष्ठित जीवन जगावं. धर्म मर्यादेमध्ये राहून मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर मनुष्य धर्माच्या मर्यादा पाळून आपण माणूस आहोत आणि माणसासारखं तरी कमीत कमी वागलं पाहिजे एवढं तरी ठरवत परोपकारादी गुणांचा आधार घ्यावा, आश्रय करावा. अंततोगत्वा मरणोत्तर त्याला भगवान आपल्या जवळ ठेवतात. भगवंताच्या चरणाजवळ स्थान मिळतं. भगवत स्वरूपामध्ये विलीन होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रेत्य सुखम वसे. अर्जुन देवाला काय विचारतो, मी हे का बोलतो आपल्याला? अर्जुन देवाला विचारतो की देवा, मी आयुष्यभर ज्यांनी माझ्यावर उपकार केले त्यांच्याबद्दल जर मी कृतज्ञतेची भावना ठेवीन तर मरणोत्तरही मला चांगली गती मिळणार नाही. तुम्ही म्हणता मी मेल्यावर स्वर्गात जाईन, पण मी जर माझ्यावर उपकार करणार यांवर आक्रमण करून त्यांना मारत असेल तर स्वर्ग तरी मला कसा मिळेल? मला स्वर्ग मिळणार नाही. अर्जुनाची स्थिती दोलायमान आहे. भगवान म्हणतात युद्ध कर, भगवंताच्या मताला प्राधान्य आहे, पण अंतःकरण सांगतं युद्ध करू नकोस. माझं मन आणि भगवंताचं वचन. अर्जुनाचं जसं युद्ध सुरू आहे तसं आपलंही प्रत्येकाचं युद्ध आपापल्या जीवनामध्ये चालू आहे. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन. जगाचं आणि मनाचं हे युद्ध कायम चालू आहे. जग आम्हाला सांगतं असं वागा, मन सांगतं असं वागू नका. जग सांगतं असं वागणं बरोबर नाही, मन सांगतं आता असं वागलो तरच काहीतरी मिळणार आहे. अंतर्बाह्य जग आणि मन याचा विचार करताना तुकाराम महाराजांनी जे शब्द वापरले ते त्या शब्दातून हे युद्ध आपलं अर्जुनाचं कौरवांबरोबर असणारं युद्ध एक वेळ बरं, पण आपलं युद्ध फार वाईट आहे. इतकं घातक युद्ध आहे सांगता येत नाही. अंतर्बाह्य जग आणि मन, आंतरजग आणि मन, बाह्य जग आणि मन. कुणाकुणाबरोबर आपण लढतो आहोत बघा. मन मनाशी लढतं आहे, आंतरजग बाह्य मनाशी लढतं आहे, बाह्य जग अंतर्मनाशी लढतं आहे, बाह्य जग बाह्य मनाशी लढतं आहे, अंतर्जग अंतर्मनाशी लढतं आहे. जगाचं जगाशी चालू असणारं युद्ध वेगळं आहे, मनाशी मनाचं चालू असणारं युद्ध वेगळं आहे. म्हणून माणूस म्हणतो ना, माझं एक मन असं म्हणतं पण दुसरं मन तसं म्हणतं. हे काय आहे? मनाचं मनाशी चालू असणारं युद्ध आहे. माझं मन मला म्हणत होतं असं करू नको, तरी मी केलं. याचा अर्थ काय? एक वेळा मनुष्य म्हणतो की नाही, तरी मला त्यावेळेला मनात एकदा वाटलं होतं हे करू नये म्हणून, मग केलंच कशाला बाबा? युद्ध चालू आहे, दुसरं काही नाही. मला वाटलं होतं मनामध्ये, म्हणजे काय? मन आपल्याला सांगत होतं पण आपण ऐकत नाही. भगवान अर्जुनाला सांगतात पण अर्जुन ऐकत नाही. काय फरक काय आहे सांगा ना? काही फरक नाही. बाह्य जगाचं आपल्या मनाशी चालू असणारं युद्ध वेगळं आहे. बाह्य जग म्हणजे दृश्य जग आणि अंतर्जग म्हणजे सूक्ष्म जग जे आपल्या अंतःकरणामध्ये आहे. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी मानवी जीवनाचा विचार करताना दोन प्रकारच्या जगताची संकल्पना मांडलेली आहे. दोन प्रकारचं विश्व असतं. एक ईश्वर निर्मित जग आहे आणि एक मानव निर्मित जग आहे. ऐका, मैवम मांसमयी योषित काचिदान्य मनोमयी. पंचदशीकार आपल्याला सांगतात मांसमयी आणि मनोमयी अशा दोन पद्धतीचा विचार आपल्याला पंचदशीकार सांगतात. उदाहरणाने मी आपल्याला त्याच्याबद्दल बोलतो. एक जग आहे ते ईश निर्मित विश्व आहे, जे भगवंतांनी तयार केलं. पर्वत आहे, नदी आहे, झाडं आहेत, समुद्र आहे, वृक्षराजी आहे, हिमालयासारखा पर्वत आहे, सह्याद्रीसारखा आपला महाराष्ट्राचा पाठीराखा आहे, बाकी सगळं आहे, नदी आहे, नाले आहेत, ओढे आहेत, तळी आहेत. हे सगळं काय आहे? जमीन आहे, आकाश आहे. हे सगळं काय आहे? वारा वाहतो आहे इकडं तिकडं, अग्नी निर्माण होतो आहे. हे सगळं काय? हे सगळं ईश्वर निर्मित जग आहे. ऐका, हा ईश्वर निर्मित प्रपंच आहे, ईश निर्मित प्रपंच आहे. हा प्रपंच कधीही कुणालाही अडकवत नाही. हा प्रपंच कधीही कुणाला बांधत नाही. हा प्रपंच कधीही कुणाला बद्ध करत नाही. हा प्रपंच ईश निर्मित आहे. समुद्राने आम्हाला मुक्त होऊ दिलं नाही असं कधी घडत नाही. झाडाने आम्हाला मुक्त होऊ कधी दिलं नाही असं कधी घडत नाही.
कोणतंही झाड असेल, चंदनाचं झाड आहे, ते झाड आम्हाला मुक्त होऊ नको असं म्हणतं काय? नाही नाही, उलट झाड आम्हाला शिकवतं की बाबा तू परोपकार केला पाहिजेस. ज्ञानोबारायांनी 16व्या अध्यायामधल्या 26 दैवी गुणांना सगळ्यात जास्त उदाहरणं कशाची दिली असतील तर ती झाडाची दिली. सगळीकडे वृक्षाची उदाहरणं येतात. क्षमा करता वृक्षाचं उदाहरण आहे. काल खांडावया घावो घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. अरे ज्यांनी ते झाड लावलं त्याला आणि जो त्या झाडाला कुऱ्हाड घेऊन तोडायला आला त्याला ते झाड एकच सावली देतं की नाही? ज्यांनी लावलं त्याला तीच सावली आहे, आणि झाड तोडणारा मनुष्य त्याच्याच सावलीमध्ये उभा राहून त्याच्यावर घाव घालतो. पण झाड कधी असं म्हणत नाही की तू लावलंस, तू माझ्या सावलीत बस, तू मला मारायला आलास ना, मग उन्हात उभा राहून मार, असं झाड म्हणत नाही. सर्वांच्या ठिकाणी समत्व बुद्धी ठेवून झाड सर्वांवर समान दया दाखवतं. झाडाचं उदाहरण माऊली देतात. कशा करता बोलतो? झाड कधी कुणाला अडकवत नाही. हे सगळं ईशनिर्मित प्रपंच आहे, हा आमच्या बंधाचं कारण नाही. मग आमच्या बंधाचं कारण काय? आमच्या मनातला प्रपंच हा आमच्या बंधाचं कारण आहे. म्हणून मैवम मांसमयी योषित काचिदान्या मनोमयी हे जे पंचदशीकार बोलतात ते त्या अर्थाने. एखादी स्त्री परमात्मा निर्माण करतो, ती मांसमयी निर्माण करत असतो. भगवंतानी स्त्री निर्माण केली, ती मांसमयी आहे. पण ज्या घरामध्ये ती निर्माण केली त्या घरामध्ये ती स्त्री जन्माला आल्यानंतर कुणी तिला काकू म्हणतं, कुणी आत्या म्हणतं, कुणी बहीण मानतं, कुणी बायको म्हणतं, कुणी आई आहे असं म्हणतं, कुणी अजून काही म्हणतं, कुणी अजून काही म्हणतं. प्रत्येक जण त्या स्त्री बरोबर वेगळं नातं. देवाने निर्माण केली मांसमयी स्त्री, पण जीवाने तिच्याबद्दल काय केलं? कुणी तिला बायको म्हणतं, वेगळा व्यवहार करतं, कुणी तिला आई म्हणतं, वेगळा व्यवहार करतं, कुणी तिच्या बरोबर मावशीचा व्यवहार करतं, कुणी आत्याचा व्यवहार करतं, कुणी बहिणीचा व्यवहार करतं, कुणी आणखीन मुलीचा व्यवहार करतं. हे सगळी जी नाती आहेत ना, ही नाती म्हणजे जीवनिर्मित प्रपंच आहे. ईशनिर्मित प्रपंचामध्ये मांसमयी एक स्त्री आहे, पण तिच्या संबंधातली नाती म्हणजे जीवनिर्मित प्रपंच आहे. कोणतीही स्त्री कधी कुणाच्या दुःखाला कारण होत नाही, पण माझी आई म्हटलं, माझी बहीण म्हटलं, माझी काकू म्हटलं की तिचं दुःखाला कारण आहे. म्हणजे ईशनिर्मित प्रपंच मानवी दुःखाचं कारण नाही, जीवनिर्मित प्रपंच हा मानवी दुःखाचं कारण असतो. आंतरबाह्य जग आणि मन असं म्हणताना मी निर्माण केलेल्या प्रपंचाचं माझ्या मनाशी भांडण चालू आहे आणि देवाने निर्माण केलेल्या प्रपंचाचं माझ्या मनाशी भांडण चालू आहे. भूकंप झाला, काही झालं, ईशनिर्मित प्रपंच आहे ना तो. भूकंप झाला, मला माझं घर पडलं, मला वाईट वाटतं. कशाचं भांडण आहे? ईशनिर्मित प्रपंच आणि माझं घर म्हणजे माझं मन यांचं ते भांडण. बाह्य जगत आणि अंतर्मन यांचं बऱ्याच वेळेला भांडण असतं. बऱ्याच वेळेला बाह्य जग आणि बाह्य मन यांचं भांडण असतं. बऱ्याच वेळेला अंतर्जग आणि अंतर्मन यांचं भांडण असतं. माझीच नाती मला भांडायला कारण ठरतात. अर्जुनाचा नेमका विचार काय आहे हे लक्षात घ्या. अर्जुनाला असं म्हणून तर भगवंतानी अशोचानंद व शोचस्वम याच्यामध्ये जी भाषा वापरली की ज्यांच्याबद्दल शोक करायला नको त्यांच्याबद्दल तू शोक करतोस. का करतोस? कारण यांच्याबद्दलचं नातं तू मानलंयस, म्हणून हे नातं तू निर्माण केलंयस. तू यांना आपला आजोबा म्हणतोस, यांना श्वशूर म्हणतोस, यांना मामा म्हणतोस, शल्याला मामा म्हणतोस, तुझे पौत्र, तुझे पुत्र, पुत्रान पौत्रान सखीन तथा हे सगळं तू मानतोयस बाबा. अरे तुझा मामा म्हणजे शेवटी माणसाचंच शरीर आहे की नाही? तुझा भाऊ म्हणून ज्या दुर्योधनाकडे तू पाहतोस ते माणसाचंच शरीर आहे ना. ज्या भीष्माचार्यांकडे तू स्वतःचा आजोबा म्हणून पाहतोस माणसाचंच शरीर आहे ना. गुरुकडे गुरु म्हणून पाहतोस माणसाचंच शरीर आहे ना. हे सगळे ही शरीर माणसाची आहेत. पण हे माझे गुरु, हे आजोबा, हे भाऊ, हे शालक, हे मातुल, हे अमुक, हे तमुक, ही नाती तू जोडली आहेस. म्हणून तुला माणसाला मारण्याचा दोष वाटत नाही, पण भावाला मारण्याची अडचण वाटते. भाऊ जरी मेला तरी माणूसच मरणार आहे, पण तुला माणूस मेल्याचं दुःख नाहीये, तुला भाऊ मेल्याचं दुःख आहे. मरणारा भाऊच आहे. अहो जगामध्ये चिंतन करून पहा आपण. जगामध्ये एखाद्या वेळेला आता देवाने निर्माण केली स्त्री, मी तिला म्हणतो मावशी, बरोबर? नातं मी निर्माण केलं. ती स्त्री गेली, मला बाई गेल्याचं दुःख आहे का मावशी गेल्याचं दुःख आहे?
बाई गेल्याचं दुःख असतं तर जगतामध्ये रोज हजारो बायका मरतात, मी तेवढाच रडतो का? रडत नाही. मला बाई गेल्याचं दुःख नाही, मला मावशी गेल्याचं दुःख आहे. नातं दुःख देतं, स्त्री दुःख देत नसते. वस्तू दुःखाला कारण नाही, वस्तूबद्दलचं आपलं ममत्व हे दुःखाचं खरं कारण आहे. भगवान अर्जुनाला जे बोलतात त्याच्या मागची तात्विक भूमिका अशा पद्धतीची. भगवान म्हणतात, अर्जुना यांच्याबद्दल शोक करायला नको, त्यांच्याबद्दल तू शोक करतोस. अर्जुन म्हणतो, देवा यांच्याबद्दल शोक मी करू नये असं तुम्हाला का वाटतं? अरे आप्तस्वकीय गेल्याचं दुःख कुणाला होत नाही या जगतामध्ये. भले मी ते नातं निर्माण केलं असेल, भले तो जीवनिर्मित प्रपंच असेल, परंतु माझा भाऊ गेला, मला दुःख होणं स्वाभाविक नाही का? माझे सासरे गेले, मला दुःख होणं स्वाभाविक नाही का? माझा मामा गेला, मला दुःख होणं स्वाभाविक नाही का? दुर्योधन माझा भाऊ आहे, मला दुःख होणं स्वाभाविक नाही का? अरे यांना तुम्ही असं कसं म्हणता की अशोच्यानंद व शोचस्वम? अरे मी नको त्या व्यक्तींबद्दल शोक करतोय असं कसं म्हणता? अरे हे तर माझे नातेवाईक आहेत आणि नातेवाईक गेल्याचं दुःख होणं स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे, आणि तुम्ही असं का म्हणता? त्यावेळेला भगवान अर्जुनाला काही विकल्प म्हणतात. भगवान म्हणतात, अर्जुना तू मला एक सांग की यांच्याबद्दल तुला दुःख आहे, यांच्या जाण्याचा तुला शोक आहे असं तू म्हणतोस, हा शोक नक्की कशाचा आहे रे? भीष्म द्रोणांकडे तू वाच्यार्थानं पाहून शोक मानतोस का भीष्म द्रोणांकडे तू लक्ष्यार्थानं पाहून शोक मानतोस? वाच्यार्थानं पाहून शोक मानत असशील तर माझे पुन्हा 2 प्रश्न आहेत. जर यांना वाच्यार्थानं भीष्म आणि द्रोण म्हणून तुला शोक मानायचा असेल तर तुला यांचा नक्की कशाचा शोक आहे? हे सदाचारानं न वागणाऱ्या दुर्योधनाच्या पक्षाला गेले याचा शोक आहे का हे मरणारेच याचा शोक आहे? काय नेमका कशाचा? जर ते सदाचारानं वागत नसतील तर त्यांच्या बरोबद्दल तुला शोक करायचं कारण नाही, कारण जे सदाचारानं वागतच नाहीत ते मरायच्याच लायकीचे असतात हे तुलाही माहिती आहे. ज्यांनी असत्याची बाजू लावून धरली त्यांच्याबद्दल शोक करायचं कारण नाही, कारण असत्य हाच मुळात शोकाचा विषय होऊ शकत नाही. बर, जर त्यांच्या मरणाचं दुःख तू मानत असशील आणि शोक मानत असशील तर मला सांग, या जगतामध्ये न मरता कोण राहतो सांग? मघवन मर्त्यम वा, उपनिषदांनी आपल्याला चिंतन सांगितलंय. अरे हे शरीर मरणारं आहे म्हणून त्याला मर्त्य म्हणतात, हे शरीर येणारं जाणार आहे म्हणून त्याला विकारी म्हणतात. मघवन मर्त्यम वा उपनिषद वचन आहे अर्जुना. अरे हे जाणारच आहे. किती जरी हा मनुष्य देह अनुकूल वाटत असला तरी सुद्धा दुर्लभो मानुषो देहो देही नाम क्षणभंगुरहा, देह हा क्षणभंगुर आहे. आद्यवाब्द शतांते वा मृत्युर्वै प्राणीनाम ध्रुवहा, भागवताने तेही चिंतन आपल्याला सांगितलं. आज ना उद्या माणसाला मरण आहे, मनुष्य मरणार आहे. कितीही प्रयत्न मरणापासून वाचण्याचा प्रयत्न केला माणसाने, कितीही प्रयत्न केले, कशाही पद्धतीनं त्र्यंबकम यजामहे किती जरी जप केला तरी माणूस मरणार आहे की नाही मला सांगा? मरणार आहे की नाही? हा, अकाल मृत्यू माणसाला एक वेळ वाचवता येऊ शकतो, अकाल मृत्यूपासून स्वतःला वाचवता येऊ शकतं, पण काल मृत्यूपासून वाचणं आजपर्यंत जगतामध्ये कोणत्याही जीवाला शक्य झालेलं नाही. येथे नाही उरो आले अवतार असं तुकोबाराय बोलतात. अरे अवतारांना इथं संपावं लागलं. तुमच्यासारख्या माझ्यासारख्या मर्त्य माणसाची काय कथा आहे महाराज? किती जरी आपण प्रयत्न केले, मग मरणाचे प्रयत्न करावेत की करू नयेत? मरणापासून वाचायचे प्रयत्न करावेत की करू नयेत? अवश्य केले पाहिजे, करू नयेत असं नाही. माणसानं मरणातून वाचण्याचे प्रयत्न अवश्य करावे. भागवतामध्ये या संदर्भात फार चांगले विचार आपल्याला पाहायला सापडतात. माणसाने जोपर्यंत आपल्या अंगात ताकद आहे तोपर्यंत मरणापासून वाचण्याचा प्रयत्न करावा, आणि प्रयत्न करूनही जर आपलं मरण येतच असेल तर त्याच्यामध्ये जीवाचा दोष नाही असं भागवताच्या दशमस्कंधामध्ये आपल्याला वसुदेवाच्या मुखामध्ये चिंतन पाहायला सापडतं. वसुदेव हे बोलतात की किती माणसाने प्रयत्न करून आपलं मरण दूर लोटावं, पण प्रयत्न करूनही जर मरण येतच असेल तर मग माणसाचा त्याच्यामध्ये दोष नाही, न अपराधोस्ती देही नहा, मग त्याच्यामध्ये माणसाचा दोष मानायचं काही कारण नाही. पण जोपर्यंत ताकद आहे, जोपर्यंत बुद्धी आहे, तोपर्यंत माणसाने बुद्धीच्या जोरावर आपलं मरण ढकलण्याचा प्रयत्न करावा हे भागवत आपल्याला सांगतं. काय आहे भागवतातला कथा संदर्भ जर बघायचा झाला तर पुढचं बोलतो ऐका.
भागवत काय झालं, ज्या वेळेला वसुदेव देवकीचं लग्न लागलं आणि लग्न लागल्यानंतर ज्या वेळेला त्या ह्याच्यामध्ये आकाशवाणी झाली, वरात निघाली, आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीच्या माध्यमातून कंसाला असं कळलं की जिचं लग्न तू वसुदेवाबरोबर लावून देतोयस, जिच्या रथाचं सारथ्य तू करतोयस, जी तुझी बहीण आहे देवकी, कंसा, हिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. ज्याला आकाशवाणीनं कळलं, कळल्यानंतर कंस चिडला, ताबडतोब रथातून खाली उतरला, तलवार काढणे, देवकीचे केस धरले, फरफटत तिला रथाखाली ओढून आणलं आणि तिच्या अंगावर तलवार उगारली. कंस विचार करतो, हिचा 8वा मुलगा मला मारणार आहे ना, चिंता करायचं कारण नाही, हिलाच मारून टाकतो, म्हणजे 8वा मुलगा होण्याची शक्यता नाही, म्हणून तलवार उगारली आणि तलवार उगारल्यानंतर वसुदेव मध्ये पडले आणि वसुदेवानी कंसाला 3 कारणं सांगितली आहेत. साम, दाम आणि भेद या 3 अंगानं वसुदेव कंसाबरोबर बोलतात. कंसाबरोबर बोलताना वसुदेव असं म्हणाले की कंसा, तू हिला मारू नकोस, कारण जगतामध्ये तुझी कीर्ती फार चांगली आहे, तू फार चांगला राजा आहेस, प्रबल राजा आहेस, तुझी भीती अनेक राजांना वाटते आणि इतका प्रबल असणारा राजा शेवटी एका स्त्रीवर शस्त्र उगारतो, हे तुझ्या कीर्तीला कलंक लावणार आहे, म्हणून तिला मारू नकोस. साम, समजावून सांगितलं. कंस ऐकायला तयार नाही. शेवटी त्याला सांगितलं, ही तुझी राहिलेली नाही, कारण आता हिचं पाणीग्रहण मी केलंय आणि दुसऱ्याच्या झालेल्या स्त्रीवर जर आपण आपला हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा रामायण घडण्याची शक्यता असते, तू हिला मारू नकोस. बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला, ऐकायला तयार नाही. मग हा कंस मारणारच आहे हे लक्षात आल्यानंतर वसुदेवाने सांगितलं, आमचा 8वा मुलगा मारणार आहे ना, आम्ही आमचा प्रत्येक मुलगा तुला आणून देऊ. दाम, देण्याची भाषा केली, आम्ही तुला देऊ म्हटलं की मग तो म्हणाला, मग ठीक आहे, मग मी तुम्हाला सोडतो. जे सामानं ऐकत नाहीत, बुद्धिभेदानं ऐकत नाहीत, ते शक्यतो दामानं ऐकत असतात. दाम दिला की ऐकतात आणि दाम देऊन जे ऐकतात ते बहुधा कंसाच्या वंशातले असतात. दाम दिल्यानंतरच ज्यांना पटतं, दाम दिल्यानंतरच जे काम करतात ते कंसाच्या वंशातले असतात, असं सरळ समजावं. आम्ही तुला 6 मुलं देऊ. ह्याच्यावर विचार करताना वसुदेव असा विचार करतात की जोपर्यंत माझ्या ठिकाणी बुद्धी आहे तोपर्यंत मरणातून वाचण्याचा, माझ्या बायकोला वाचवण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे. माणसाने प्रयत्न करावा. अकाल मृत्यू दूर होत नाही असं नाही. जर तसं नसतं तर त्र्यंबकम यजामहे या मंत्राला अर्थच राहिला नसता, जर मरण दूर गेलं नसतं तर. अकाल मृत्यू चुकवता येतो, काल मृत्यू चुकवता येत नाही. मघवन मर्त्यम वा, उपनिषद आपल्याला बोलतं, अरे हे शरीर मघवन आहे म्हणून मर्त्य मानलं गेलं, येणारं जाणारं आहे, याला मरण आहे म्हणून याला मर्त्य मानलं गेलं पाहिजे. अर्जुन, भगवान अर्जुनाला विचारतात की अर्जुना, तू लक्ष्यार्थानं का वाच्यार्थानं? वाच्यार्थानं म्हणत असशील तर त्यांचा सदाचार नाही म्हणून तुला शोक होतोय का ते मरतात म्हणून शोक होतोय? सदाचार नाही म्हणून जर शोक होत असेल तर अशा लोकांबद्दल शोक न करणंच इष्ट आहे. आणि मरते आहेत म्हणून जर तुला शोक होत असेल तर या जगतातला प्रत्येक पदार्थ कधी ना कधीतरी मरणार आहे. शोक करायचं कारण नाही बाबा. तुला शोक तस्मात अपरिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसी, शोक करू नकोस, हे भगवान अर्जुनाला बोलतात. बरं, दुसरा पक्ष जर विचारला, दुसरा पक्ष काय आहे की तू यांच्याकडे लक्ष्यार्थानं पाहतोस का? आता वाच्यार्थानं बघूनही दोन्ही उपाय होत नाहीत, मग लक्ष्यार्थानं पाहतोस का? अरे लक्ष्यार्थानं जर तू पाहणार असशील तर भीष्म, द्रोण यांचा लक्ष्यार्थ काय होतो? भीष्म, द्रोण ही देहादिकांची नावं आहे, ती काही त्यांच्या आत्मतत्वाची नावं नाही. कुणाच्या आत्म्याला नाव नाही ठेवता येत. आत्मा नाव घेऊन जन्माला येत नाही. उपजली या बाळकाची नाव नाही तयेपासी, ठेविली या नावेसी ओ देत उठी, ज्ञानेश्वर महाराज बोलतात. त्याला, त्या मुलाला नंतर नाव ठेवतात. मुलाला नाव नंतर 12व्या दिवशी नाव ठेवलं जातं. 12व्या दिवशी वडिलांनी नाव ठेवावं असं धर्मशास्त्र आहे. आत्या कुठून आली माहित नाही. आत्याने नाव ठेवावं, हे का आलंय, कुठून आलंय, कुठला हा प्रघात आहे माहित नाही. पण धर्मशास्त्र असं आहे, द्वादशे हनी पिता नाम कुर्यात इति ईश्वरेच्छा.
धर्मसिंधूमध्ये जे वाक्य आलंय ते असं आहे, 12व्या दिवशी वडिलांनी नाव ठेवावं अशी भगवंताची इच्छा आहे असं म्हटलंय धर्मसिंधून. द्वादशीहानी पिता नाम करूया, वडिलांनी नाव ठेवायचं असतं, बाकी कुणालाही नाव ठेवण्याचा अधिकार नाही. हां, एकदा वडिलांनी नाव ठेवल्यानंतर आयुष्यभर जग नावं ठेवतं ते वेगळं, परंतु पहिलं नाव ठेवायचं असतं ते वडिलांनी ठेवायचं. पहिलं नाव ठेवायचं वडिलांनी. 5 नावं ठेवायला सांगितली. आता रूढी झाली, आत्या नाव ठेवते, ते कानात कुर्र म्हणते, तिच्या पाठीमध्ये बुक्या घालतात. आता त्या घरात आलेल्या सुनेला आपल्या नंदेला मारायची तेवढीच एक संधी मिळते, म्हणून जर त्या भाऊजाईनीच हे काढलं असेल, पिल्लू कुणाच्या सुपीक डोक्यातून निघालंय माहिती नाही, परंतु कोणी काढलंय कुणाला माहिती, पण शास्त्र असं आहे, वडिलांनी नाव ठेवावं. द्वादशीहानी पिता नाम करूया, वडिलांनी नाव ठेवावं. इतरांना मुलाला नाव ठेवण्याचा अधिकार नाही, वडिलांनी नाव ठेव. नंतर तुम्ही किती नावं ठेवा ना, आयुष्यभर नावं ठेवणं चालूच आहे त्याला. 5 नावं ठेवून झाल्यानंतर कोणी त्याला मूर्ख म्हणतं, कोणी गाढव म्हणतं, कोणी तिरसट म्हणतं, कोणी काही म्हणतं. आयुष्यभर नावं ठेवणं नंतर चालूच आहे. पण 12व्या दिवशी नाव ठेवलं जातं. हे नाव देहाचं का आत्म्याचं? हे नाव देहाचं, हे नाव देहाचं, हे नाव आत्म्याचं नाही. आत्मा कधी कुणाचं नाव ठेवून घेत नाही. नामाचा संबंध आत्म्याला नाही. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू, वस्तूशी नाही. वस्तू शब्दाचा अर्थ ब्रह्म, वस्तू शब्दाचा अर्थ आहे आत्मा, बरं का. वस्तू म्हणजे ब्रह्म. आता वस्तू, नाम रूप संबंध, जाती क्रिया आणि भेद हे आत्म्याला आहे का हे शरीराला आहे? मला सांगा हो. माझा भावाचा संबंध आहे असं जेव्हा मी म्हणतो, हा माझा भाऊ आहे असं जेव्हा मी म्हणतो, त्यावेळेला तो भावाचा संबंध भावाच्या शरीराशी आहे का आत्म्याशी आहे? शरीराशी. माझं रूप आहे, रूपाचा संबंध शरीराशी आहे का आत्म्याशी? संबंध शरीराशी आहे का आत्म्याशी? आत्मा व्यापक आहे, संबंध भेदात होतो, आत्म्याला भेद माहिती नाही. जाती कुणाची? शरीराची का आत्म्याची? शरीराची. क्रिया शरीराला का आत्म्याला? आत्मा क्रिया करत नाही महाराज, आत्मा क्रिया करत नाही. आत्मा इकडून तिकडे गेला, आत्म्याने जेवण केलं, आत्मा जेवण करत नाही. सर्व कर्म सिद्धी लागी ये मुद्दले हो जगी, तेथ न सुवावा अभंगी आत्मराज. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा बोलतात, सर्व कर्माच्या सिद्धीसाठी शरीराचा विचार केला पाहिजे, आत्म्याचा विचार करून चालत नाही. अधिष्ठानम तथा कर्ता, इथला अधिष्ठान शब्दाचा अर्थ देह मानलाय. पहा 18वा अध्याय. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम अधिष्ठान नाम देह. अधिष्ठान म्हणजे देह आहे, देहाचा संबंध आहे, आत्म्याचा संबंध नाही. मग लक्षार्थाने जर पाहिलं तर भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य हे सगळं आत्मतत्व आहे. आत्माच त्यांच्या रूपानं प्रकट झालाय आणि त्यांच्याबद्दल शोक करायचा असेल तर आत्म्याबद्दलचा शोक होत नाही, उलट आत्म्याचं चिंतन करणाऱ्यांचा शोक जातो असा सिद्धांत आहे. तत्र को मोहा कशोकहा एकत्वम अनुपश्यतः, उपनिषद बोलतं. तिथं कुठला शोक आला, कुठला मोह आला? जो सर्वांना एकरूपानं पाहतो त्याला कशाचाही शोक नाही, त्याला कशाचाही मोह नाही. मग शोक मोह जर आत्मतत्वात नसेल तर तिथं तू लक्षार्थानं पाहिल्यानंतर तुला त्याच्याबद्दल शोक करायचं कारण नाही. म्हणून मी म्हणतो अशोच्यानंद व शोचस्त्वम. शोक ज्यांच्याबद्दल करायला नको त्यांच्याबद्दल तू शोक करतोस आणि वरून मला शहाणपणा शिकवतोस. अर्जुना, पंडित असं वागत नसतात, म्हणजे याचा अर्थ तू पंडित नाहीस, तू मूर्ख आहेस. जरी स्वतःला शहाणा समजत असलास तरी तुला या संदर्भातलं काही कळत नाही, हे भगवान अर्जुनाला बोलतात. आता गंमत अशी आहे, या सगळ्यातून भगवंताच्या उपदेशाला इथून प्रारंभ झाला, गोष्ट खरी. भगवान अर्जुनाला आता सांगायला लागले की अर्जुना, तुझा शोक करणं चुकीचं आहे, तू असं करू नये. पंडित लोक असं करत नाहीत. पंडित याचा अर्थ आचार्यांनी भाष्यामध्ये असं म्हटलंय की पंडित कुणालाही म्हणू नये. पंडित हा शब्द 2ऱ्या अध्यायात आला, 5व्या अध्यायात आला, अनेक ठिकाणी हा पंडित शब्द आला. धीरस्तत्र न मुह्यती, धीर शब्द पंडित याच अर्थाने इथं आलेला आहे. सगळे अनेक ठिकाणी पंडित शब्द आला, पुढे आपण त्याचा विचार करू. पण पंडित म्हणजे काय? पंडा नाम आत्मविषया बुद्धी यस्य सहा पंडितः, असा त्याचा अर्थ आहे. आत्मविषयक जी बुद्धी त्याला पंडा असं म्हणतात, त्या बुद्धीला पंडा असं म्हणतात. आणि अशी बुद्धी ज्याला झाली त्याला पंडित असं म्हणतात.
ज्याची बुद्धी आत्मविषयक चिंतन करते आहे त्याला पंडित असं म्हणतात. आत्मविषया बुद्धी पंडा, पंडा नाम आत्मविषया बुद्धी. आता पंडा म्हणजे आत्मविषयक बुद्धी. या पंड्याचा आणि काशीच्या पंड्याचा काही संबंध नाही. त्यांना आत्मविषयक बुद्धी झालेली नसते, त्यांना फक्त अर्थविषयक बुद्धी झालेली असते. आत्मविषयक बुद्धी झाली त्याला पंडा, त्या बुद्धीला पंडा असं म्हणतात. आणि अशी बुद्धी ज्याला प्राप्त झाली त्याला पंडित असं म्हणतात. पंडित पंडित म्हणणं सोपं नाही. सर्वत्र समदर्शिनः त्याला पंडित. गीतेने सांगत असताना सगळे कोणीही असो कसाही असो सर्वांना समान बुद्धी, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडितः समदर्शिनः. तो पंडित समदृष्टीचा आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा पंडिताची व्याख्या करताना हीच व्याख्या केली. पंडित तोची एक भला नित्य भजे जो विठ्ठला अवघे समब्रह्म पाहे सर्वाभूती विठ्ठला. अवघ समब्रह्म जो पाहतो त्याला पंडित म्हणतात. पंडा नाम आत्मविषया बुद्धी. आत्मविषयक बुद्धी झालेली माणसं जी असतात ना अर्जुना, गतासून गतासूंश्च, अरे ते गेलेल्यांबद्दल आणि राहिलेल्यांबद्दल दोघांबद्दलही शोक करत नाहीत. कारण गेलेले आणि राहिलेले त्यांना समानच आहेत. गेलेले गेले म्हणून शोक करायचं कारण नाही, राहिलेले चांगले वागत नाहीत म्हणून शोक करायचं कारण नाही. गेलेले मुक्त झाले म्हणून शोक करायचं कारण नाही, राहिलेल्या कधी ना कधीतरी मुक्त होईल म्हणून शोक करायचं कारण नाही. पंडित कधीही शोक करत नाही, कारण त्याच्या दृष्टीनं गेलेलं राहिलेलं अशा कालाचं गणित त्याला मांडता येत नाही. म्हणून पंडित लोक असं वागत नाहीत. अर्जुना तू असं वागू नकोस असं म्हणून भगवान अर्जुनाला आता एका तत्वज्ञानाकडे घेऊन जातात. पहिल्यांदा भगवंतांनी काय कार्य केलं, अर्जुनाच्या संबंधातलं पहिलं कार्य भगवान काय करतात. भगवंतांनी पहिलं कार्य अर्जुनाच्या बाबतीत केलं ते म्हणजे भगवान अर्जुनाला तुझा शोक करणंच चुकीचं आहे हे सांगतात. का चुकीचं आहे आणि कसा तो शोक घालवला पाहिजे याचा विचार नंतर, पण पहिल्यांदा आपली गृहीतकच चुकीची आहेत हे कळल्याशिवाय मनुष्य योग्य गृहीतकाकडे प्रवृत्त होत नाही. तुमचं मुळातच चुकलंय असं जेव्हा मनुष्य म्हणतो तेव्हा मुळात काय बरोबर आहे याचा विचार करण्याची बुद्धी माणसाला होत असते. तुझा शोक करणं चुकीचं आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा का चुकीचं आहे हा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. अशा पद्धतीने मी शोक का करू नको देवा, अरे हे तर माझी भावंड आहेत, मी शोक करू नको म्हणता तुम्ही, का शोक करू नये, मी शोक करू नये तर यांच्याबद्दल मी काय भावना ठेवावी हा प्रश्न निर्माण होईल की नाही. जैसे का खरे पुढे नाणे खऱ्याचे सारिखेपणे डोळ्याचे देखणे संशयोग आली. ज्ञानोबराय बोलतात खोटं नाणं हे जोपर्यंत आंधळ्याच्या हातात आहे तोपर्यंत त्याला स्पर्शानं कळेल की हा धातू आहे, पण नाणं नाही हे कळत नाही, खोटं हे कळत नाही. मग ते कधी कळतं, डोळ्याचे देखणे संशयोग आली. प्रमाणानेच शेवटी प्रमेयाचं भान होत असतं. प्रमाणाच्या अनुपस्थितीमध्ये प्रमेयाचं भान झालं तर त्याला प्रमाज्ञान म्हणत नाही. प्रमाज्ञान प्रत्यक्ष ज्ञानम प्रमाज्ञानम. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे प्रमाज्ञान आहे आणि प्रत्यक्ष म्हणजे इंद्रियजन्य ज्ञान जे असतं त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. इंद्रियाच्या माध्यमातून ते कळलं पाहिजे, ज्ञानेंद्रियातून ते ग्रहण झालं पाहिजे तर त्याला प्रमाज्ञान म्हटलं गेलं. डोळ्याचे देखणे संशयोग घाली. का बोलतो मी आपल्याला, याच्यातला विचार हा आहे की भगवान अर्जुनाला पहिल्यांदा सांगतात तुझा शोकच व्यर्थ आहे, मुळातच तू चुकतोयस. जी भावना ज्यांच्याबद्दल जशी ठेवली पाहिजे तशी भावना न ठेवता तू चुकीची भावना त्यांच्याबद्दल ठेवतोयस. अर्जुनाला हे कळत नाही की मला त्यांच्याबद्दल ही भावना ठेवण्याकरता भगवान नको का म्हणतात, माझं चुकलं कुठं. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं अर्जुना अरे मी हे म्हणतो याचं कारण असं आहे की तू ज्यांना मारल्यानंतर त्यांच्या मरणाचा शोक करतोस ना, अरे या जगतामध्ये कुणी मरत नसतं आणि कुणी कुणाला मारत नसतं. मरणाराही कोणी नाही आणि मारणाराही कोणी नाही. नत्वे वाहम जातुनासम नत्वम नेमे जनाधिपहा न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम वयम अतः परम सर्वे वयम अतः परम. नंतरही सगळे तसेच राहणार आहेत. नत्वे वाहम जातुनासम, मी नव्हतो असं कधीच नव्हतं. नत्वम नेमे जनाधिपहा, तू नव्हताच किंवा हे राजे नव्हते. जनाधिपहा, हे राजेही कधी नव्हते असंही नाही. याच्या पुढेही आम्ही सगळे नसणार आहोत असं मानायचं कारण नाही बाबा, कारण आत्माच एक सत्य आहे आणि तो नित्य आणि शाश्वत आहे. त्याच्यामुळे आत्मा कधीही मरत नाही. तू त्यांना मारण्याची भाषा करतोस हे बरोबर नाही.
मग आत्म्याचा जसा विचार आला तसा शरीराचाही विचार आहे. देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यती धीरहा तत्र न मुह्यती. धीर म्हणजे शहाणी पंडित मंडळी तिथं मोहित होत नाही. भगवान अर्जुनाला बोलतात देहिनोस्मिन यथा देहे, अरे जीवात्म्याला या शरीरात बालपण भोगावं लागतं, कौमारम कुमारावस्था भोगावी लागते, यौवनम तारुण्य भोगावं लागतं, जरा म्हातारपण भोगावं लागतं, आणि हे म्हातारपण संपल्यानंतर त्याला दुसरं शरीर प्राप्त होतं. म्हणून धीर पुरुषांना कोणत्या पद्धतीचा मोह निर्माण होत नाही हे भगवान अर्जुनाला बोलले. आता धीर पुरुषाला मोह निर्माण होत नाही असं म्हणणं, कारण महाभारताने चिंतन करताना काय केलंय, महाभारत असं म्हणतं मनुष्य कसंही असो स्वार्थे सर्वे विमुह्यन्ति येपे धर्मविदो जनाः. धर्मविद असणारी ये अपि धर्मविदो जनाः, धर्मविद म्हणजे धर्म जाणणारे जरी लोक असले तरी सर्वांना स्वार्थाचा मोह या जगतामध्ये पडत असतो. स्वार्थाचा मोह सगळ्यांना आहे. माझा स्वार्थ साधला जावा असं कुणाला वाटत नाही, सगळ्यांना वाटत असतं. प्रवचन सुटायच्या आत गरम जेवण मिळावं असं कुणाला वाटत नाही, सगळ्यांनाच वाटत असतं. झोपायला चांगली जागा मिळावी कुणाला वाटत नाही, सर्वांना वाटत असतं. मला अमुक अमुक मिळावं, चांगले कपडे परिधान करायला मिळावेत कुणाला वाटत नाही, सर्वांना वाटत असतं. ते अपि धर्मविदो जनाः सर्वे स्वार्थे विमुह्यन्ति. ते धर्मविद जरी असले तरी सगळे या जगतामध्ये स्वार्थानं मोहित झालेले, सर्वांना स्वार्थाचा मोह पडलेला आहे. पण अर्जुना धीरस्तत्र न मुह्यती, जी शहाणी मंडळी आहेत पंडित मंडळी आहेत ती मात्र कधीही मोहित होत नाहीत स्वार्थानं. त्यांना कधी हे मिळावं असं वाटत नाही. का? कारण ज्या देहाची अपेक्षा ठेवून मनुष्य सुखदुःखाच्या संकल्पना मांडत असतो तो देह पडल्यानंतर दुसरा देह मिळतोच ना. मग जे एक गेल्यानंतर दुसरं मिळणार आहे त्याच्याबद्दल शोक करायचं कारण काय? मी आपल्याला साधा विचार सांगतो. एक गेल्यानंतर दुसरं मिळताना शोक करायचं कारण काय? पाण्याची धारा चालू आहे, पाण्याचा नळ चालू आहे, दो 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 पाणी वाहत आहे, कुठेही दुष्काळ नाही, आणि मनुष्याला तांब्या आणायला वेळ लागला म्हणून थोडं पाणी वाया गेलं. पाणी वाया गेल्याचा शोक आहे का? का नाही? कारण माणूस म्हणतो गेलं तरी दुसरं आहे ना, लगेच मला लगेच पाणी मिळतं ना. पाणी गेलं याचा अर्थ तेवढं पाणी गेलं म्हणजे आता मला आयुष्यात पाणीच मिळणार नाही असं नाही. ज्या तत्वाची प्राप्ती पुन्हा होऊ शकत नाही त्या तत्वाच्या अप्राप्तीत दुःख वाटलं तर एक वेळ समजू शकतो, पण जे आपल्याला पुन्हा 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 मिळणार आहे त्याची खंत करून माणसाने शोक करून घेऊ नये. एखाद्या वेळेला असं होतं की रात्री जेवण मिळत नाही, रात्री जेवण मिळत नाही, थोडं काहीतरी खायला मिळतं, अर्धवट जेवण होतं आणि अन्न संपून जातं. अन्न संपल्यानंतर माणसं बघा आम्हाला पोटभर जेवण सुद्धा मिळालं नाही, जेवण सुद्धा मिळालं नाही, रात्रभर त्याचा शोक करत रात्रभर जागतात. अरे पण उद्या सकाळी पुन्हा मिळणारच आहे ना, मिळणार. जेवण आता रात्रीचं नाही मिळालं म्हणजे काय आयुष्यात पुन्हा रात्रीचं जेवणच मिळणार नाही का? ज्या गोष्टीची प्राप्ती आपल्याला तदनंतर पुन्हा कधीही होणार नसेल त्याचा शोक केला तर एक वेळ तर्कानं त्याची संगती लावता येऊ शकते, परंतु जे पुन्हा 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 आपल्या जीवनामध्ये उपस्थित होणार आहे त्याचा शोक विचाराने करता येत नाही. हा देह पडला पुन्हा दुसरा देह मिळणारच आहे. वासांशी जीर्णानी यथा विहाय, गीता आपल्याला तेच बोलते, हा देह पडला नवीन देह मिळेल. मला सांगा अंगावरचा कपडा जीर्ण झाला फाटला माणसं काय करतात? टाकून देतात. टाकून देतात म्हणजे लगेच टाकत नसतील, पहिल्यांदा जमीन पुसायला वापरतात. जमीन पुसून जेव्हा त्याचा कडक बोळा होतो त्यावेळेला काय करावं? मग त्याला काही करता येत नाही म्हणून बंबामध्ये पाणी तापवायला जाळायला लागतं म्हणून त्याचा बोळा करून बंबात जाळतात. जाळून झाल्यानंतर ती राखोंडीने दात घासतात आणि दात घासल्यानंतर ते थुंकायला लागू नये, ते वाया जाईल ना तो कपडा, तो कपडा थुंकून वाया जाईल म्हणून राखोंडी गिळून घेतात. उपयोग काय झाला मला सांगा ना, काय उपयोग झाला? अंगातलं वस्त्र जीर्ण झालं याचा उपयोग काय? काय नाही, मनुष्य टाकून देतो आणि टाकून देतो म्हणजे काय पुन्हा अंगात वस्त्रच घालत नाही? नाही नाही, नवीन वस्त्र परिधान करतो.
नवीन वस्त्राकडे पाहिल्यानंतर जुन्या वस्त्राच्या त्यागाचं दुःख माणसाला होत नाही, तसं हा देह जीर्ण झाल्यानंतर पडून जर नवीन चांगला देह मिळणार असेल तर मरणाचं दुःख का व्हावं सांगा? का व्हावं? एक कपडा टाकून दिला, साडी फाटली टाकून दिली, नवऱ्यानं नवीन आणून दिली, नवीन आणल्याचा आनंद मानायचा का फाटलेल्या साडीच्या त्यागाचं दुःख मानायचं सांगा? नवीन आणल्याचा आनंद असतो. अरे ते तर फाटलेलंच होतं, जाणारच होतं. तसं आमचा देह सुद्धा कधी ना कधीतरी जाणारच आहे, जीर्ण झालाय, फाटत आलाय, धारण करण्याच्या योग्यतेचा राहिलेला नाही. मग जर नवीन मिळणार असेल तर याचा शोक करायचं कारण नाही. भगवान अर्जुनाला सांगतात की अर्जुना, देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा ते तथा देहांतरस प्राप्तिही धीरस्तत्र न मुह्यती. त्याच्या ठिकाणी शोक निर्माण होत नाही. त्यांना असं वाटत नाही की हा देह पडला, आता पुन्हा आपल्याला देहच मिळणार नाही, असं होत नाही. नवीन देह त्यांना प्राप्त होतो. भगवान अर्जुनाला बोलतात. मग अर्जुना काय होतं? हा देह, अर्जुन म्हणतो देवा, हा देह गेल्याचं दुःख करू नये असं तुम्ही म्हणता. तत्वतः ते पटण्यासारखंही आहे, कारण तुम्ही युक्तिवादच असा देता आहात की दुसरा नवीन मिळणार आहे म्हणून हा गेल्याचं दुःख करू नको. मला पटत नाही असं नाही. पण देवा, हा देह म्हणजे साधन आहे की नाही मला सांगा? हे साधन आहे ना? भगवान म्हणतात कशाचं साधन रे? भोग भोगण्याचं साधन हा देह घेऊन या देहाचं करणारेस काय तू? हा देह पडणारच आहे ना. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदहा आगमापायीनो नित्य संस्थितिक्षस्व भारत. अरे हे आगमापायी आहे. मात्रा आणि स्पर्श, मात्रा म्हणजे इंद्रिय, स्पर्श म्हणजे विषय. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदहा, असे सुखदुःखादी भोग आम्हाला इंद्रिय आणि विषयांच्या संपर्कातून मिळतात. पण हे कसे आहेत? आगमापायीनो अनित्य. हे अनित्य आहेत, आगमापायी आहेत, येणारे जाणारे हे भोग आहेत. म्हणून त्याची तू तितिक्षा केली पाहिजे. भगवान अर्जुनाला कोणत्या दिशेनं घेऊन चाललेत आपण लक्षपूर्वक ऐका. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, आपल्या मनामध्ये शोक निर्माण झाला, हा शोकच मुळात चुकीचा आहे. मग हा शोक मनातून जावा याच्याकरता काय केलं पाहिजे? शोक जाण्याचं कारण काय आहे? शोक जाण्याचं कारण माणसाचं विषयावरचं प्रेम हे शोकाला कारण ठरतं. आपण काय बघून आलो? व्यक्ती दुःखाला कारण नाही, त्या व्यक्तीचं ममत्व दुःखाला कारण. बरोबर आहे ना? विषय दुःखाला कारण नाही, ते विषय माझे म्हटलं की ते दुःखाला कारण होतं. शब्द स्पर्श रूप रस गंध हे दुःखाला कारण नाहीत, पण माझं रूप म्हटलं की ते दुःखाला कारण होतं. ऐका, माझा शब्द न ऐकल्यामुळे दुःखाला कारण होतो. तो पदार्थ दुःखाचं कारण नाही, पदार्थाचं ममत्व दुःखाचं कारण. संसार दुःखाचं कारण नाही, संसाराचं ममत्व दुःखाला कारण आहे. मी अनेक वेळेला उदाहरण देतो. कल्पना करा, माझं घड्याळ चोरीला गेलं. माझं एक घड्याळ आहे, चोरीला गेलं. ज्या दिवशी माझ्या घरातून या घड्याळाची चोरी झाली त्याच दिवशी त्या चोरांनी गावातलं घड्याळाचं दुकान फोडलं आणि तिथून 50 घड्याळं चोरून नेली. ऐका, हे एक घड्याळ चोरीला गेलं आणि त्याच दिवशी चोरांनी घड्याळाचं दुकान फोडलं आणि दुकानातून 50 घड्याळं चोरून नेली. मला सांगा, मला 50 गेल्याचं दुःख आहे का एक गेल्याचं दुःख आहे? एक गेल्याचं दुःख आहे. माझं गेलेलं घड्याळच आहे आणि दुकानातून 50 गेली तीही घड्याळच आहे. मग घड्याळ गेल्याचं दुःख आहे का? जर घड्याळ गेल्याचं दुःख असतं तर माझं गेल्याचं जेवढं दुःख झालं त्याच्या 50 पट ती 50 घड्याळ गेल्याचं दुःख व्हायला पाहिजे होतं की नाही? पाहिजे होतं. पण मला 50 गेल्याचं दुःख नाही, एक गेल्याचं दुःख आहे. का? कारण घड्याळ गेल्याचं दुःख नाही, माझं घड्याळ गेलं याचं दुःख आहे. वस्तू दुःखाला कारण नसते, वस्तूचं ममत्व दुःखाला कारण असतं. माझ्या मनामधलं ममत्व म्हणजे त्या विषयाबद्दलचा राग आहे. राग म्हणजे आपण व्यवहारात म्हणतो तो राग नाही. राग या शब्दाचा अर्थ प्रेम असा आहे. अनुकूल संवेदना ज्या पदार्थाविषयी निर्माण होते त्या पदार्थाविषयी राग म्हणजे प्रेम निर्माण होत असतं, आणि प्रतिकूल संवेदना ज्या पदार्थाविषयी निर्माण होते त्या पदार्थाविषयी द्वेष निर्माण होत असतो. मग हा राग, हे प्रेम जर आमच्या दुःखाचं कारण आहे
तर हा राग घालवण्याचा उपाय काय? हे राग घालवण्याचा उपाय काय? राग घालवण्याचा संगती कशी लागते पहा. राग घालवण्याचा उपाय काय? ज्ञानोबाराय त्याचा उपाय सांगताना असं म्हणतात की अर्जुना, विषय हे आघवे सर्वथा मनवनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नाशती. पदार्थाविषयीचं प्रेम कमी होत नाही, पण स्वभावतः कमी होत नाही. पदार्थाविषयी अनुकूल पदार्थाविषयीचं प्रेम कमी होतं की नाही? मी आपल्याला उदाहरण सांगतो. विषयाच्या भोगाच्या प्रत्येक क्षणी त्या विषयावरचं प्रेम क्षणाक्षणानं कणाकणानं कमी होतं. कारण का? कणाकणानं अनुकूलता कमी होत जाते. उदाहरण सांगतो मी, जाऊ द्या, हे अवघड वाटत असेल तर सोपं बोलतो. लाडू आहे, लाडू परवा खाल्ला आपण, काल परवा कधी खाल्ला माहित नाही, पण खाल्लाय. लाडू आम्हाला आवडतो, ठीक आहे. लाडू आवडतो, मी लाडू उचलला, आवडतो म्हणून उचलला, त्याच्याबद्दल प्रेम आहे म्हणून उचलला. मी लाडूचा पहिला घास खाल्ला, कसा लागला? गोड लागला. चांगली गोष्ट आहे, गोड लागला. लाडूचा पहिला घास गोड लागला म्हणून दुसरा खाल्ला, कसा लागला? गोड लागला. मान्य आहे. माझा मुद्दा असा आहे, पहिल्या घासापेक्षा गोड लागला का पहिल्या घासापेक्षा कमी गोड लागला? कमी गोड लागला. पहिल्या घासाला लाडू जेवढा गोड लागला होता, दुसऱ्या घासाला कमी गोड लागला का जास्त गोड लागला? कमी गोड लागला. दुसऱ्या घासाला लाडूचा जो तुकडा तोडला होता, त्या तुकड्यामध्ये पहिल्या तुकड्यापेक्षा कमी साखर होती काय? साखर तेवढीच होती ना. पहिला तुकडा लाडूचा तोडताना जेवढी साखर त्या लाडूमध्ये होती, तेवढीच साखर दुसरा तुकडा तोडताना होती का नव्हती? होती. मग पहिला तुकडा जेवढा गोड लागला तेवढा दुसरा का लागला नाही? बरं, जाऊ द्या. दुसरा तुकडा तोडून दुसऱ्याच तुकड्यात लाडू संपला. पहिला अर्धा लाडू खाल्ला पहिल्या घासात, दुसऱ्या घासात अर्धा लाडू खाल्ला, लाडू संपला. पहिला लाडू खाल्ल्यानंतर जेव्हा तुम्ही 15वा लाडू खाता, जे सगळेच खाता असं माझं म्हणणं नाही, परंतु एक आकडा म्हणून सांगतो, 15वा, 20वा, 25वा लाडू खाल्ला. पहिल्या लाडू एवढंच बरं वाटलं का आता त्याचा कंटाळा यायला लागला? कंटाळा, आता नको असं वाटायला लागतं. आणि मग जेव्हा 50 लाडू खाऊन पूर्ण होतात आणि 51वा वाढायला आणला जातो, त्यावेळेला मनुष्य म्हणतो बस बस आता नको. जर आवडीचा विषय तर नको का? आवडीचा विषय तर नको का? बर, आता नको वाटला म्हणजे त्याच्याविषयीचं प्रेम कमी झालं. पहिल्या घासापेक्षा दुसऱ्या घासात कमी झालं, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्या घासात कमी झालं. असं करता करता 50व्या लाडूला लाडूविषयी प्रेमच राहिलं नाही. बरोबर, लाडू नको, त्याच्या त्यागाची भावना निर्माण झाली. मी खाईन तर मला उलटी होईल, आता तुम्ही मला वाढू नका, आता मला त्रास व्हायला लागला लाडूचा. तरी आग्रहानं 5 लाडू वाढले, 55 लाडू झाले. आणि मग मनात येतं, कोण्या मूर्खानं लाडूची निर्मिती केली असेल? लाडू हा पदार्थच का निर्माण झाला असेल या जगतामध्ये? येताना मनामध्ये द्वेष निर्माण झाला ना. ज्याच्या विषयी प्रेम निर्माण झालं होतं त्याच लाडू विषयी द्वेष निर्माण झाला. ठीक आहे, ठीक आहे, संपलं, जेवण संपलं, प्रवचन झालं, कीर्तन झालं, सगळं झालं. आम्ही ब्रह्मसरोवराला एक मोठी चक्कर मारून आलो. रात्री परत आलो आणि परत आल्यावर अशी कडाडून भूक लागली. माणूस म्हणतो सकाळचा एखादा लाडू शिल्लक आहे का हो? काय झालं काय? सकाळी एक लाडू खाण्याकरता गोड वाटला होता, खाता खाता द्वेष निर्माण झाला, कालांतरानं पुन्हा राग निर्माण झाला. आगमापायिनो नित्य संस्थितिक्षस्व भारत. पदार्थापासून प्राप्त होणाऱ्या सुखदुःखाची मीमांसा करताना गीता बोलते, याच्यापासून प्राप्त होणारी सुखदुःख आगमापायी आहेत, येणारी जाणारी आहेत. त्यामुळे रागद्वेष स्वभावे नाशतील, स्वभावतः त्यांचा नाश केला पाहिजे. पदार्थाच्या त्यागाची भूमिका निर्माण झाली, त्यागच झाला पाहिजे. त्याच्याविषयी पुन्हा अनुकूल वृत्ती निर्माण होण्याचं कारण नसलं पाहिजे. एकदा त्याचा राग आला ना, एकदा त्याच्याबद्दल क्रोध निर्माण झाला ना, एकदा त्याच्याबद्दलचा द्वेष निर्माण झाला ना, पुन्हा त्याच पदार्थाबद्दल आपल्याला पुन्हा प्रेम कसं निर्माण होतं?
का होतं? कारण मनानं त्याचा द्वेष केला नाही, मनानं त्याचा त्याग केला नाही. ऐका, मनानं त्याचा त्याग केला नाही. मला पुन्हा मी आपल्याला संगती सांगतो. भगवान अर्जुनाला म्हणतात, तुला या भीष्म द्रोणांविषयी जो जिव्हाळा वाटतो तो नेमका कशाचा आहे हे समजावून घे. तुला असं वाटत असेल त्यांच्याबद्दलच्या संबंधामुळे, ममत्वामुळे जर तुला दुःख होत असेल तर ममत्व का निर्माण झालं आणि त्याचा त्याग कसा करायचा हे लक्षात घे. हे लक्षात घे, काय केलं पाहिजे त्याच्याकरता. हे विषय हे आघवे सर्वथा मनवून सांडावे. रागद्वेष स्वभावे नाशतील. स्वभावतः त्यांचा नाश करायचा. स्वभावतः नाश म्हणजे अनात्म पदार्थाच्या आत्यंतिक निवृत्तीचा विचार. अनात्म पदार्थाची आत्यंतिक निवृत्ती दोन प्रकारची वेदांतांनी मानली. एक लयरूप निवृत्ती असते आणि दुसरी आत्यंतिक निवृत्ती असते. कार्य जेव्हा कारणामध्ये लय पावतं आणि कारण रूपानं शिल्लक राहतं तेव्हा त्याला लयरूप निवृत्ती असं म्हणतात. आणि कार्य जेव्हा कारणामध्ये विलीन होतं आणि कारणासह वर्तमान निवृत्त होऊन जातं तेव्हा त्याला आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात. निवृत्ती दोन प्रकारची. ऐका, लयरूप निवृत्तीमध्ये कार्य कारणामध्ये विलीन होतं पण कार्य कारण रूपानं शिल्लक राहतं. कारण राहिल्यामुळे कार्य राहिलं, पुन्हा तो पदार्थ पुन्हा तसा पदार्थ बनण्याची शक्यता निर्माण होते. होत नाही असं नाही. मडकं फुटलं, त्याची माती झाली, पण माती रूपानं राहिलं ना, माती रूपानं राहिलं ना, मग त्याला असं म्हणायचं की ती लयरूप निवृत्ती झाली. कारण का? माती हे त्या मडक्याचं कारण आहे. माती हे मडक्याचं, मृत्तिका हे मडक्याचं, त्या घटाचं उपादान कारण असल्यामुळे घट फुटला, मृत्तिकेमध्ये लय पावला, पण मृत्तिका रूपानं शिल्लक राहिला, याला म्हणतात लयरूप निवृत्ती. आणि आत्यंतिक निवृत्ती कशाला म्हणायचं? कारणासह वर्तमान कार्य गेलं पाहिजे. माणूस झोपला, स्वप्न पडलं, स्वप्नात घाबरला आणि एकदम जागा झाला. जागा झाल्यानंतर स्वप्नामध्ये ज्या वाघाला बघून घाबरला होता तो वाघ राहिला का? राहिला नाही, कार्य राहिलं नाही. आणि तो वाघ कशामुळे दिसला होता? झोपल्यामुळे. स्वप्नाचं कारण काय? ज्ञानोबा म्हणतात स्वप्नाचे कारण निद्रा. निद्रा हे स्वप्नाचं कारण आहे. झोपल्याशिवाय स्वप्न पडत नाही ना, झोपल्याशिवाय स्वप्न पडत नाही. म्हणजे झोप हे स्वप्नाचं कारण आहे. स्वप्नातला वाघ गेला आणि त्या वाघाचं कारण जी झोप होती ती झोप जागा झाल्यानंतर राहिली का गेली? गेली. झोपेसहित स्वप्नातला वाघ जाणं ही आत्यंतिक निवृत्ती आहे. आणि घट जाणं पण मृत्तिका रूपानं शिल्लक राहणं ही लयरूप निवृत्ती आहे. आमच्या जीवनातल्या अनात्म पदार्थाचं ममत्व हे लयरूप निवृत्तीचा विचार करून घालवणं योग्य नाही. आत्यंतिक निवृत्ती झाली पाहिजे. म्हणून रागद्वेष स्वभावे नाशती. स्वभावतः त्यांचा नाश झाला पाहिजे. कारण बीजरूपानं राहिलेला स्वभाव कुठे ना कुठेतरी अनुकूल रूप धारण करतो, कुठे ना कुठेतरी पुन्हा व्यापक रूप धारण करतो. याच्या करता म्हणून थोडा विचार याचा केला पाहिजे. रागद्वेष स्वभावे नाशती. आता पदार्थाविषयीचा रागद्वेष जाईल कसा? पदार्थाचं चिंतन करताना हा पदार्थ हा विषय जाणार कसा? याचं चिंतन करताना ज्ञानोबा म्हणतात मनवून सांडावे. मनातून विषय काढून टाक. आणि मनातून विषय जर काढायचे असतील तर त्याच्याकरता तितिक्षा केली पाहिजे. म्हणून मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदहा आगमा पायीनो नित्यस्तांस तितिक्षस भारत. अर्जुना त्याची तितिक्षा कर. तितिक्षा या शब्दाचा अर्थ आहे सहनशीलता. तितिक्षा म्हणजे सहनशीलता. ते सहन करायला शिक. माणसानं दुःख सहन करावं तसं सुखही सहन करावं. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदहा. शीत उष्ण दोन्ही सहन करता आलं पाहिजे. थंडीच्या दिवसात थंडी सहन करता आली पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसात ऊन सहन करता आलं पाहिजे. सुख दुःख सहन करता आली पाहिजे. एक वाक्य बोलतो, पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या. माणूस एक वेळ दुःख सहन करू शकतो पण सुख सहन करणं फार अवघड असतं. सुख सहन करणं फार, दुःख कुणालाही सहन करता येऊ शकतं. दुःख सहन झालं, काहीतरी दुःखदायक घटना घडली, सहन केलं, जाऊ दे बाबा, होतच असतं, काळाच्या ओघामध्ये चालायचंच.
मनुष्य सहन करतो, आपल्या व्यवहाराला लागतो. पण एकदम 2 कोटीची लॉटरी लागली आणि आनंद झाला, सहन करणं अवघड असतं महाराज. उन्मत्तता इतक्या क्षणात आपल्या मनाचा ताबा घेते, उन्मत्तता क्षणात आपल्या जीवनाचा ताबा घेते की मनुष्य आयुष्यभर पैसे संपले तरी उन्मत्त राहत. सुख सहन करणं अवघड आहे, सुख पचवणं अवघड आहे. दुःख पचवणं एक वेळ सोपं आहे, पण सुख पचवणं अवघड आहे. मुळात आम्हाला सुख झालं हा विचार पचवणंच अवघड आहे. आमच्या लहानपणी आम्ही एका भिकाऱ्याची गोष्ट ऐकली होती. आमच्याकडे बेंगलोरला एक भिकारी होता. त्यावेळेला 2 पैसे, 3 पैसे, 5 पैसे नाणी होती. मंदिराच्या बाहेर बसून भीक मागायची. काय कर्मधर्म संयोग 10-5 रुपये त्याच्याजवळ जमले असतील वर्ष 1.5 वर्षामध्ये. तो काळ त्याच्यातले 1 रुपयाचं त्यांनी लॉटरीचं तिकीट घेतलं. कर्मधर्म संयोग असा की 10 लाख रुपयाचं लॉटरीचं पहिलं बक्षीस त्याला लागलं. ऐका, बेकारी मनुष्य आहे. ज्ञानोबारांच्या भाषेत बोलायचं झालं तर भणंगाची अंगा आले इंद्रपद. भिकारी आहे, 5 पैसे, 2 पैसे, 3 पैसे, रुपये 2 रुपयाच्या पलीकडची नोट कधी बघितलेली नाहीये आणि 10 लाख रुपयाची लॉटरी लागली. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, आनंद सहन झाला नाही, हार्ट अटॅक आला मरून गेला. अवघड असतं. दुःख एक वेळ मनुष्य सहन करू शकतो, पण सुखाची उन्मत्तता माणसाचं जीवन सगळं अधोगतीला नेते. 2 कोटीची लॉटरी लागली, इतका उन्मत्त. बरं, उन्मत्तता हा असा विषय एका क्षणात जीवनाचा आणि मनाचा ताबा मिळवतो महाराज. एका क्षणात मनुष्य उन्मत्त होतो. म्हणून अर्जुना तितिक्षा कर, सहन कर, सहन कर. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना आपलं मन पुन्हा पुन्हा विषयाकडे जातं. त्या विषयाची आसक्ती अंतःकरणामध्ये निर्माण होते आणि मग त्या विषयाच्या अप्राप्तीमध्ये माणसाच्या मनाला शोक निर्माण होतो. कारण हे विषयच असे आहेत. किती जरी त्यांना आमच्या इंद्रियांना आमच्या विषयापासून आवरण्याचा प्रयत्न केला तरी इंद्रिय आवरली जात नाही. हे विषय बघितले की आमची इंद्रिय त्या विषयाच्या मागे धावत जातात. एथ विषया वाचोनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. आपलं मन स्वच्छ कर, मनातलं ममत्व काढून टाक. हे ममत्व जाणं अवघड आहे, मला कल्पना आहे, परंतु काढण्याचे उपाय आहेत आपल्याकडे. मनामध्ये विकार निर्माण झाल्यामुळे तुला यांच्या लक्षार्थाचं ज्ञान न होता या भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यांबद्दलचं वाच्यार्थाचं ज्ञान तुला मोहित करतं. माझे गुरुजी द्रोणाचार्य, माझे भीष्माचार्य, माझे कृपाचार्य, माझा भाऊ, माझे बंधू, हे माझं 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 तुझं चाललंय ना, हे माझं तुझा घात करत. माझं पण अलगद बाजूला काढ. सोपं नाही. ममत्व जाणं सोपं नाही. हे ममत्व जर घालवायचं असेल, माझेपणा जर घालवायचा असेल, तर त्याच्या पूर्वी माणसाला मीपणा घालवणं फार महत्वाचं असतं. ज्याचा मीपणा जातो त्याचाच माझेपणा जातो, ज्याचा मी जात नाही त्याचं माझं